का टाकला असेल हा प्रश्न? इथून सुरुवात करूया आपण. एखादा प्रश्न टाकलाय तर का टाकलाय? तारखा विचारतात का कंबाईनला? हो. कधी विचारल्यात? 2023 चा जर तुम्ही कंबाईनचा पेपर पाहिला तर पहिलाच आहे करोनाची तारीख विचारलेली आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर एक क्रिस्टिना कोच नावाची एक फिमेल आहे जी अंतराळामध्ये सर्वात जास्त काळ राहिली होती. प्रश्न काय होता की ते किती तारखेला तिने उड्डाण केलंय. म्हणजे तो प्रश्नाची डेप्थ बघा तुम्ही. आणि हा कंबाईन 2020 चा प्रश्न आहे. मग इतकी मोठी ऐतिहासिक घटना आहे आपल्याकडे. काय की नवीन पार्लमेंट आपण बनवलेली आहे आणि त्याच्या उद्घाटनाची तारीख विचारलेली आहे. कोणाला माहिती आहे तारीख? 28 मे. खूप ऐतिहासिक तारीख आहे. आता याच्यामध्ये मी सगळ्या वेगवेगळ्या तारखा टाकल्यात बघा. 6 ऑगस्ट आहे. तारखांचं एकदा लॉजिक ऐकून घ्या. 6 ऑगस्ट आहे, 31 ऑक्टोबर आहे आणि 17 सप्टेंबर आहे. याचं काही महत्व आहे का? काय महत्व आहे? या सगळ्या मोदी गव्हर्नमेंटच्या फेवरेट तारखा आहेत. नाही, हे लॉजिक आहे. तुम्ही जर बघा नीट तर सगळ्या स्कीम किंवा इतर काही बाबी ज्या आहेत त्या सगळ्या या तारखेला चालू होतात. 6 ऑगस्टला 2 गोष्टी झाल्या. काय झाल्या? ट्रिपल तलाक बॅन झाली आणि आर्टिकल 370 काढण्यात आलं, बरोबर ना. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबरला काय? सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि त्या तारखेला काय झालं होतं? जे 370 काढलं ते ऑफिशियल लागू करण्यात आलं, बरोबर. आणि 17 सप्टेंबरला काय? मोदींचा बर्थडे. हा, तर या तारखा लक्षात ठेवा. तुम्हाला जर जास्त कॉम्प्लिकेट वाटलं तर या 4 तारखांपैकी जर असेल, लास्ट माईल ऑप्शन सांगतो तुम्हाला, लास्ट माईल ऑप्शन की या 4 तारखांपैकी असेल तर ते उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस जास्त आहेत. कल त्यातली सगळ्यात महत्वाची तारीख 28 मे ही. का? कारण की याच तारखेला 2014ला मोदी गव्हर्नमेंटची स्थापना झाली होती. ऑफिशियल शपथविधी झालाय 28 मे ला. त्यामुळे याचं उत्तर 28 मे 2023. क्लिअर? पुढचा प्रश्न का टाकलाय? काय लॉजिक आहे? 21चा राज्यसेवा त्याच्यात 21चा टाइम पर्सन ऑफ द इयर विचारला होता. टाइम मॅगझिन आहे अमेरिकेत, जसं आपल्याकडे मॅगझिन असतात तसं खूप जगप्रसिद्ध मॅगझिन आहे ती. आणि ते काय करतात? दरवर्षी पर्सन ऑफ द इयर देतात. माहिती आहे तुम्हाला? पर्सन ऑफ द इयर म्हणजे या वर्षाचा महत्वाचा व्यक्ती. मग या वर्षी कोण आहे रे? हा, काय काय या वर्षी कोण आहे? 2023 नाही, तो झेलेन्स्की 2022 होता. टायलर शिफ्ट. हा, आणि 2021 कोण होता? एलॉन मस्क. प्रश्न आला राज्यसेवेला. 2020 जो बायडन आणि कमला हॅरिस. म्हणजे अमेरिकेचा जो प्रेसिडेंट होतो ना तो ऑफिशियल डायरेक्ट त्यांचा टाइम पर्सन ऑफ द इयर असतो. 2016 डोनाल्ड ट्रम्प, 2020 जो बायडन, 24 ला जो होईल तो त्यांचा पर्सन ऑफ द इयर असेल. म्हणजे असा एक अंदाज आहे, म्हणजे असं कन्फर्म नसतं ते. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? टाइम मॅगझिनने काय केलं? जगातील सगळ्यात महान ठिकाणाची यादी बनवली आणि त्यात त्यांनी 50 प्लेस ठेवले. त्या 50 प्लेस मधले 2 प्लेस हे भारतातले. कोणाला सांगता येईल? हा, कुठला? ब आणि क. बघा कुठे गेलं ब आणि क. मग हे काय तू ग? अहमदाबाद आणि केरळ हे 2022 चे आहेत. बघा पर्याय पण असे सेट केलेत की तुम्हाला ते क्लिअर लॉजिक लागाव की बाबा या वर्षीचं हे आहे तर मागच्या वर्षीचं काय होतं. तर 2023 चे आपल्याकडे मयूरभंज आणि लडाख आणि 22 चे अहमदाबाद आणि केरळ. क्लिअर सगळ्यांना? हा प्रश्न येऊ शकतो का? काय वाटतं? टाइम मॅगझिन हे एमपीएससीची आवडती मॅगझिन पैकी एक आहे. जसं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे आवडत आहे तसं टाइम मॅगझिन पण आहे. तर त्याच्यामुळे यावेळेस काही जर वेगळं टाकण्याचा प्रयत्न केला तर असा प्रश्न येऊ शकतो. आणि पर्याय ते इतके जवळचे देणार, तुम्हाला असं वाटतं की कंबाईनचा पेपर सोपा आहे, तो अजिबात नाही. पर्याय इतके जवळचे देतात की तुम्ही कन्फ्युज होणार. तुम्हाला अजून मी पुढे जेव्हा प्रश्न घेतोय तेव्हा तुम्हाला हळूहळू कळेल. बघा 4ही पर्याय एकदम जवळचे आहेत. सांगा. दिल्मा राऊसेफ, बरोबर. कुठल्या आहेत त्या? आफ्रिकाच्या नाही आहेत, ब्राझीलच्या आहेत. हा, मग बाकीचे 3 पर्याय काय? हे का टाकलेत मी? हे काय हवेत ना आलेत का? हे पण कुठल्या तरी बँकेचे काहीतरी होते एकेकाळी, बरोबर ना. फक्त याच्यात एक कुठे गेली? हा, जॉर्जिया मेलोनी. या हे ऑप्शन तुम्हाला सहज काढता येईल. ते कोण आहेत? इटलीच्या नाही रे बाबा, आता आहेत ना, माझी कुठे आहेत? हा ठीक आहे. पहिलं बघा, उर्सुला वॉन डेर लेयन यांचं नाव ऐकलंय तुम्ही?
युरोपियन संघ नावाचा एक संघ आहे, त्याचा तो प्रेसिडेंट आहे सध्या. हा, आणि त्याच्या खाली दुसरं नाव आहे क्रिस्टिना लेगार्ड, खूप फेमस नाव आहे. माजी IMFच्या डायरेक्टर होत्या त्या. हा, आणि आता EU ची जी बँक आहे त्या बँकेचं नाव आहे प्रेसिडेंट ऑफ EU सेंट्रल बँक, म्हणजे त्या प्रेसिडेंट आहेत EU सेंट्रल बँकेच्या. म्हणजे बघा, EU चे अध्यक्ष कोण? उर्सुला वॉन डेर लेयन. आणि EU ची जी बँक आहे सेंट्रल बँक, त्याचे अध्यक्ष कोण? क्रिस्टिना लगार्ड. आणि जॉर्जिया मेलोनी सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्याच्यानंतर डिल्मा रौसेफ. डिल्मा रौसेफ वर प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. का सांगा बरं? का? पहिल्या महिला अध्यक्ष. हा, आणि कसल्या महिला अध्यक्ष आहेत त्या? न्यू डेव्हलपमेंट बँकच्या. न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना कधी झाली रे? 2014. किती सदस्य होते तेव्हा? 5. आता किती आहेत? आता किती आहेत? आता लक्षात ठेवा, आता 8 आहेत. कुठले कुठले 3 नवीन ऍड झाले. तुम्हाला पहिले 5 तर माहिती आहेत का? पहिले 5 नीट ऐका. ही न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे ना, ती ब्रिक्सची आहे. ब्रिक्स फॉर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. म्हणजे पहिले 5 झाले तुमचे कन्फर्म. आणि नवीन 3 कुठले आहेत? बांगलादेश, युनायटेड अरब अमिरात आणि इजिप्त. हा, आणि अजून एक व्यक्ती आहे, म्हणजे अजून एक देश आहे, तो संभाव्य आहे पण तो अजून झालेला नाहीये. म्हणजे मी काल वेबसाईट चेक केली, कालपर्यंत तो नाहीये. त्याचं नाव आहे उरुग्वे. उरुग्वे पर्याय आला तर त्या परिस्थितीनुसार तुम्हाला कट करावा लागेल. समजा आता कंबाईनची एक्झाम 16 जूनला आहे, तोपर्यंत उरुग्वे ऍड होतं, त्यामुळे त्याची श्युरिटी नाहीये. पण सध्या 8 आहेत, आज वेबसाईट चेक केली तर. पुढचा प्रश्न घेऊया. सांगायचं उत्तर. मी थोडासा प्रश्न एका शब्दात ट्विस्ट केलाय, जसं राज्यसेवेत करतात तसं. एकाच शब्द, एक शब्द ट्विस्ट आणि उत्तर. काय उत्तर आहे? काय? ब आणि क. बाकीच्यांना काय वाटतं? बघा, याचं उत्तर ब आणि कच आहे. आता तुम्ही सांगाल एवढं कठीण ट्विस्ट का केलं? ट्विस्ट आहे का फक्त? कुठे गेला तो शब्द? दरवर्षी. 2023 अशोक सराफ कालच भेटलाय. ज्यांना नसेल माहिती त्यांनी न्यूजपेपर वाचत चला. पुढे 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी, 2021 आशा भोसले, आणि डायरेक्ट 2015 कोण? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. बाकी सगळे फॅक्ट जशाच्या तशा आहेत. 1996 मध्ये सुरुवात झाली. ऑलरेडी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2017ला पद्मश्री देण्यात आलाय. एवढं डीप का करायचंय? महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरस्कार आहे म्हणून. जसं भारताला भारत रत्न आहे तसं महाराष्ट्राला महाराष्ट्र भूषण आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे जे वडील आहेत नानासाहेब धर्माधिकारी, त्यांना पण भेटलाय. म्हणजे एकाच कुटुंबातल्या दोघांना भेटणारा असं पहिल्यांदा घडलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे 2023चं पण लक्षात ठेवा अशोक सराफ, आणि 2022चं पण. पुढचा प्रश्न हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, पण तो 5 वर्षांनंतर पॉलिसी येते. 5 वर्षांनंतर पॉलिसी आली की आयोगाच्या प्रश्न विचारायला त्याला वाव भेटतं. सांगा बरं याचं उत्तर. 5 ट्रिलियन नाही शक्य एवढं, 2 ट्रिलियन. ठीक आहे. हा थोडा फॅक्च्युअल प्रश्न आहे, पण लक्षात ठेवा येण्याची शक्यता खूप आहे. 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी आपल्याला काय करायचे? निर्यात करायची आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. हा थोडासा टिकी प्रश्न आहे, बघूयात काय उत्तर आहे. याच्यात मी अयोग्य पर्याय विचारले. 4 नंबर. आता याचं लॉजिक आहे का नीट? लॉजिक नीट आहे का? ज्यांना माहिती आहे मोदी गव्हर्नमेंटची स्थापना कधी झाली? 28 मे 2014ला. त्याच तारखेला स्कीमचं उद्घाटन होईल का? मोदी शपथ घेतील का स्कीम आणतील? तुम्हाला हा लॉजिक कळतोय का? शपथ घेतील ना. स्कीम कधीची आहे? 1 मे 2016. सॉरी मी तुम्हाला तारीख मध्ये जास्त फिरवतोय, परंतु ही कंबाईनची एक्झाम आहे. तुम्ही जर फक्त शपथ जरी माहिती असती ना तरी तुम्ही हे पर्याय चुकीचा काढला. माणसं संध्याकाळी शपथ घेते, लगेच रात्री स्कीम लॉन्च करणार का? हा, तुम्ही हे लॉजिक बघा ना. 1 मे 2016ला स्कीम आली. या स्कीमचा इतका फायदा झाला स्पेशली युपी मधल्या महिलांना की 2017चे युपी इलेक्शन बीजेपीने क्लीन स्वीप केले होते. माहिती आहे लॉजिक? याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवाल. आणि असा प्रश्न मी का विचारलाय? कारण की 2020च्या कंबाईनचा पेपर जाऊन घ्या. आयुष्यमान भारत या स्कीमवर
तारखापासून सगळा डिटेल प्रश्न विचारलाय कंबाईनने. इकडे त्यांनी डिटेल विचारलाय, तर उज्ज्वलाला पण 10 कोटी लोक झालीत ना आता, तर इथं विचारू शकतात का नाही? विचारू शकतात. त्यामुळे काही स्कीम ज्या आहेत त्या खूपच महत्वाच्या आहेत, त्या तुम्हाला डिटेल करणं गरजेचं आहे. काही पुरस्कार असे आहेत जे तुम्हाला डिटेल करणं गरजेचं आहे. तुम्ही तिथं हा फॅक्ट नाही मांडू शकत की इतकं कठीण कोण विचारताय. अरे तू नाही करताय तर तुझ्या बाजूवाला तेवढा डिटेल करतोय. कळतोय मुद्दा? हा, पुढे जाऊयात. फेमस स्कीम आहे, चुकायला नको हा प्रश्न, मध्य प्रदेश. आता हा प्रश्न का विचारला? बघा, निवडणुका या स्कीमवर जिंकले. ऐका जरा, मध्य प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या. या लाडली बहीण स्कीम नुसार काय आलं की प्रत्येक महिन्याला महिलांना 1000 रुपये अकाउंटला यायला लागले. त्याचा एक फायदा आला. प्लस 2018 मध्ये कंबाईनने एक प्रश्न विचारला होता की केसीआर किट लॉन्च करणारं राज्य कुठलं? मग ही फेमस होती केसीआर किट. मग ते राज्य होतं कुठलं? कोणाला सांगता येईल का? केसीआर कुठले आहेत? तेलंगणाचे आहेत. हा, तर मग ज्या राज्याच्या प्रसिद्ध स्कीम आहेत त्याच्यावर प्रश्न येतो. मग आपण लाडली बहन इतकी गेल्या 3 महिन्यात ती इतकी प्रसिद्ध झाली, ते पण इलेक्शनमुळे, आणि त्या स्कीमचा खरंच फायदा झाला म्हणून बीजेपी जिंकले. कळतंय का? तर असे प्रश्न येऊ शकतात. थोडासा कॉम्प्लिकेट प्रश्न बघूया. एकच शब्द फिरवलाय, 4 वर्षाच्या ऐवजी 5 वर्ष. हे बघा, इथं 5 जर तुम्हाला काढता आलं, इथं 4 वर्ष पाहिजे. कोणी बोलू नका मला का खूप कठीण प्रश्न आहे. एवढी मोठी गणना आहे ती. जसं आपण आपली 2011ची जनगणना पाठ करतो सगळी, ती वाघाची तर 4 वर्षांनी आली. तर वाघावर प्रश्न इथं नाही आला तर राज्यसेवेला आहे, पण येणार म्हणजे येणार, कारण की 4 वर्षांनी झालेली आहे. कळतोय मुद्दा? हा, तर बघा, याच्यात सगळं जसं तसंच आहे. एवढी वाघांची संख्या आहे. आश्चर्य मानू नका, कंबाईनला या वाघांची संख्या विचारली. अजिबात आश्चर्य मानायचं नाही, कारण की महत्वाची गोष्ट आहे, 4 वर्षानंतर एकदा झालेली आहे. पुढे बघा, NTCA द्वारे आणि WIA द्वारे हे सगळं हे कॉमन फॅक्ट आहे. आणि शेवटी इथं काय, दर 4 वर्षांनी होते. 2006 ला झाली, 2010, 14, 18 आणि 22 ला झाली. 22 ला झाली आणि त्याची आकडेवारी कधी लॉन्च केली? 2023 ला. 23 ला लॉन्च केली म्हणून आपल्यासाठी महत्वाचं. ठीक आहे. बाकी व्याघ्र दिन कधी असतो? 29 जुलै. बाकी याच्या जेवढ्या गोष्टी आहेत सगळ्या पाठ करायच्या. प्रश्न येऊ शकतो. चला, सोपा प्रश्न आहे हा, खूप वन लाईनर आहे. का विचारला असेल? पहिलं सोन्याचं ATM विचारलं 23 ला हैदराबाद. मग हा प्रश्न येऊ नाही शकत का? येऊ शकतो. हा, आपण तेच प्रश्न टेस्ट सिरीज मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो ज्याची संभाव्यता आहे. कळलं का? म्हणजे काही उचलून आणलंय काही टाकले असं नको अर्थ व्हायला. हा, त्यामुळे आपण काय करतोय, रिलेट करतो. हे कोणी बनवलंय रे? 3D प्रिंटिंग वाला. पहिलं पोस्ट ऑफिस कोणी बनवलंय? कंपनीचं नाव पण लक्षात ठेवा, L&T, लार्सन अँड टुब्रो. हा प्रश्न पण का टाकला? कारण की पाकिस्तान मधली एक फेमस मानवाधिकार कार्यकर्ती होती 2018 ला. त्यांचं नाव काय होतं? आसमा जहांगीर. त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्यावर त्या कुठल्या देशाच्या आहेत असा प्रश्न विचारला होता. मग रिसेंटली उत्तरा भावकर यांचा मृत्यू झालेला आहे. फक्त इतका साधा प्रश्न मी टाकण्याचा प्रयत्न केला की ते कोणत्या क्षेत्रातल्या आहेत. थोडासा कॉम्प्लिकेट प्रश्न आहे हा, पण याचं उत्तर आहे चित्रपट. आता हा का विचारला असेल? कारण की महाराष्ट्रातल्या कुठल्या? महाराष्ट्रातल्या. यांचा जन्म जो आहे तो कोल्हापूरचा आहे आणि त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळे बघा, हा थोडासा मी कठीण कॅटेगरीत प्रश्न लागेल. एवढी इनफेमस म्हणजे फेमस नसलेल्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता कमी असते. परंतु महाराष्ट्राचं ओरिजिन आहे, कंबाईनचं फोकस महाराष्ट्रावर जास्त असतं, त्याच्यामुळे हा प्रश्न टाकण्यात आलेला आहे. तुम्ही याला ज्याचं चुकलंय त्यांनी काय अडचण घेऊ नका, कारण की याला आपण कठीण कॅटेगरीत टाकूया. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहिली आहे, पहिली म्हणून विचारले. हा, कुठं भरली रे? पहिली आहे वरतून महाराष्ट्रातच भरले, पुणे. ठीक आहे. मग बघा, एक 2023च्या कंबाईनला प्रश्न आला होता, अखिल भारतीय राजभाषा परिषद कुठे भरवण्यात आली? होता ना प्रश्न. आणि त्याचे ऑप्शन काय होते? 2 गुजरातचे पर्याय होते, एक सुरत आणि अहमदाबाद काय. त्याचं उत्तर सुरत होतं काय. तर असे प्रश्न येतात, त्यामुळे असे वन लाईनर पण पाठ करा.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळ्यांना ही गोष्ट आता जवळपास माहिती, जीके टुडेचे वन लाईनर ऍज इट इज एमपीएससी उचलते. ऍज इट इज जीके टुडे वेबसाईट माहिती आहे प्रत्येकाला, अपेक्षा करतो माहिती असेल, नसेल माहिती तर इट्स ओके. ते इंग्लिशमध्ये प्रश्न असतात, कॉमा आणि फुल स्टॉप पण एमपीएससी चेंज करत नाही. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तो प्रश्न आहे ना, तो स्कॅन करा आणि डायरेक्ट गुगल करा, जीके टुडेची पहिली वेबसाईट येणार. ऍज इट इज चलते, एवढा पण त्रास घेत नाही की त्याला काय करायचं, फक्त मराठीत ट्रान्सलेट करते. कळलं का? तर जीके टुडे वन लाईनर खूप टाकते, मग तसे हे वन लाईनर आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. खूप महत्वाचा पुरस्कार, सांगा बरं याचं उत्तर काय? याच्या फॅक्ट मध्ये मी काही छेडखानी केलीच नाहीये. याचं उत्तर 4 आहे. याचं उत्तर 4 आहे. डेव्हिड चिपरफिल्ड यांचा देश, यांचा पुरस्कार सगळं लक्षात ठेवा. पण याच्यापेक्षा जास्त महत्वाचं जर काय असेल तर याला म्हणतात आर्किटेक्चरचा नोबेल. 3-4 नोबेल आहेत. एक आपला ऑफिशियल वाला नोबेल, एक आर्किटेक्चर वाला नोबेल, एक मॅथमॅटिक्स मधला नोबेल, एक स्टॅटिस्टिक्स मधला नोबेल. हा, मग मॅथमॅटिक्स मधल्या नोबेलला अबेल पुरस्कार म्हणतात. हा, त्याच्यावर पण प्रश्न विचारलाय. आता या पुरस्कारमध्ये किंवा या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्ट आहे बाळकृष्ण जोशी. का महत्वाचं आहे? कारण की त्यांचं 2023 ला निधन झालेलं आहे, बरोबर. आणि त्यांना कधी भेटला होता हा पुरस्कार? 2018 ला. कधी भेटला होता? 2018 ला. आणि हे महत्वाचे का आहेत? कारण की 2023 ला त्यांना पद्मविभूषण पण भेटलं होतं. कळतोय का मुद्दा? खूप फॅक्ट बंबाट होत आहे का? खूप फॅक्ट बंबाट होत आहे का? हे लिहून घ्या, हे तुमच्या वाचण्यात नसेल आले तर. हे मी कुठले प्रश्न आणले? मिडल पिरियड आहे हा 2023च्या मिडल मधले प्रश्न आहेत. कळत आहे? तर 2023 ला त्यांनी पद्मविभूषण भेटला होता, 2023 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे, आणि 2018 ला त्यांना तितकर पुरस्कार भेटलाय, आणि ते एकमेव भारतीय आहेत. आणि यावेळेसचा कोणाला भेटला? डेव्हिड चिपरफिल्ड यांना. आणि ते कुठले आहेत? ब्रिटिश आहेत. त्यामुळे प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आर्किटेक्चरचा नोबेल हा शब्द पण लक्षात ठेवा. पुढचं बघा, IPL 2018 सगळ्यात महागडा खेळाडू विचारला होता जयदेव उनाडकर. पहिले PYQ चेक करून आलेत ना? हा, जयदेव उनाडकर प्रश्न होता. आणि काय विचारलं होतं? त्याला कुठल्या संघाने घेतलंय? राजस्थान रॉयल्स. नाही, राजस्थान रॉयल्स होतं. राजस्थान रॉयल्स. ठीक आहे, तर ठीक आहे, पण राजस्थान रॉयल्स आहे माझं उत्तर तरी. हा, आता याच्यावर हा प्रश्न बनवलेला. पहिली महिला IPL झालेली आहे. स्पोर्ट्स रिलेटेड आहे, मुलींना थोडस बोर वाटेल, पण पहिली महिला IPL झाली. मग असे प्रश्न येणं साहजिक आहे. कोणाला भेटली पर्पल कॅप? बघा, याच्यात जी एक आहे तिथे बॅट्समॅनच आहे, त्यामुळे ती कट करता येते. आणि ही अमेलिया केर, ही न्यूझीलंडची आहे, ही बॅट्समॅन प्लस बॉलर आहे. हा, आणि सायका इशाक या मुंबईच्या, म्हणजे मुंबई इंडियन्स मध्ये खेळल्या होत्या, या पण बॉलर आहेत, पण या 3ऱ्या-4थ्या नंबरला होत्या. तर याचं उत्तर आहे हेली मॅथ्यूज. आणि जी मॅग लेनिन आहे, मॅग लेनिनला भेटली होती ऑरेंज कॅप. मॅग लेनिनला कुठली कॅप भेटली होती? ऑरेंज कॅप भेटली होती. त्याच्यामुळे असा प्रश्न येऊ शकतो. एमेलिया केर न्यूझीलंडच्या आहेत, सायका इशाक इंडियनच्या आहेत, मुंबई इंडियन्स कडनं खेळल्या होत्या. आणि कोण जिंकलं होतं ती स्पर्धा? मुंबई इंडियन्स. आणि हे कोण होतं? रनरअप कोण होतं? दिल्ली कॅपिटल्स. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्यांदा महिला IPL झालेली आहे. आणि यावेळेसचा IPLचा सर्वात महागडा खेळाडू कोण? मिचेल स्टार्क. आणि 2 नंबरला पॅट कमिन्स. त्याचे नंबर जरी लक्षात ठेवले तरी काय प्रॉब्लेम नाही. 24 पॉईंट समथिंग, 20 पॉईंट समथिंग. हा, पुढे गणिताचा नोबेल. मी तुम्हाला बोललो ना हा प्रश्न. हा, सांगा याचं उत्तर काय? 3 नंबरचं काय नाव? लुईस कॅफेरेली. आता यातलं प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी महत्व आहे 2023 मध्ये. कोणाला सांगता येईल का? सगळ्यात पहिले बघा, श्रीनिवास वर्धन नाव आहे. हा, त्यांना 2007 मध्ये त्यांना अबेल पुरस्कार भेटला होता. 2007 मध्ये. आणि ते एकमेव भारतीय आहेत, मूळ भारतीय असलेले श्रीनिवास वर्धन यांना अबेल पुरस्कार भेटला होता. कळतोय मुद्दा? आणि याच्या खाली जे आहेत डेव्हिड सुलिव्हियन यांना 2022चा अबेल पुरस्कार भेटलाय. कधीचा भेटला? 2022चा. म्हणजे याच प्रश्नात तुमचं 2023,
प्लस 2022 प्लस एकमेव भारतीय 2007चे हे तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. आणि राहिले कोण आता? विनोद कुमार शुक्ला यांना भेटलाय आंतरराष्ट्रीय साहित्यातील कामासाठी पेन नाबोकोवो जीवन गौरव पुरस्कार. हा युरोप मधला पुरस्कार आहे, खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे याचं पण नाव लक्षात ठेवा. नाबोकोवो असं काहीतरी नाव आहे. आता तुम्हाला वाटेल हे काय आहे, आपण ऑस्कर पाठ करतो ना, मग हे पण आहे तसंच काहीतरी. आणि शेवटचं आणि एमपीएससीचं सगळ्यात आवडती कॅटेगरी 2022 पॉझिटिव्ह पे सिस्टम कोणी आणलंय? बरोबर. 2022 माय CGHS हे ऍप कोणी आणलंय? पोर्टल कोणी आणलंय? बरोबर. त्याच्या आधी 2018 पेन्सिल पोर्टल कोणी सुरू केलं? आहेत ना प्रश्न? मग सांगा एम पासपोर्ट पोलीस ऍप. याच्यातला अडचण काय माहिती का? एक कन्फ्युजिंग काय आहे याच्यात, एम पासपोर्ट आहे जे परराष्ट्र मंत्री दाखवत आहे आणि पोलीस आहे जे गृहमंत्री दाखवत आहे. मग याचं उत्तर काय असणार? नाही नाही नाही, यापैकी नाही उत्तर, नाही याचं परराष्ट्र मंत्रालय उत्तर. ठीक आहे. हे असे प्रश्न जाणून बुजून विचारले जातात. हा, कठीण प्रश्न काढलेत का? नाही, ट्रिकी प्रश्न काढलेत. फरक समजून घ्या. कठीण काढायचं वेगळं टाकलं असतं इकडं.